इच्छा भगवंताच्या परिवाराकडून नूतन राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा सत्कार मोठ्या दिमाखात संपन्न झाला। सोलापूर शहरातील सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरातील एक सामान्य कुटुंबातून आलेल्या लेकीने आज थेट दिल्लीपर्यंत संसदेत झेप घेत सोलापूरचा आवाज बुलंद केला आहे। राज्यसभेच्या खासदारपदी प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने त्यांचा अत्यंत उत्साही वातावरणात रेल्वे लाईन येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। यावेळी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 चे भाजप नगरसेवक किसन जाधव यांनी ज्योतिताई वाघमारे यांना खासदारताई नमूद असलेला मानाचा निळा फेटा, शाल, भारताच्या संविधानाचे पुस्तक तसेच मोची समाजाचे आराध्य दैवत आदी जाममुनी महाराजांची प्रतिमा देऊन भव्य हार घालून सन्मानित केले। यावेळी त्यांचे स्वागत हलग्यांच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले। संघर्षमय जीवन प्रवासातून आमच्या भगिनी भीमकन्या म्हणून उभ्या राहिल्या। ज्योतिताईंची राज्यसभेवर झालेली ही निवड सोलापूरकरांसाठी अभिमानाची व प्रेरणादायी घटना ठरली आहे। सर्वसामान्य झोपडपट्टी परिसरात वास्तव्य होती ही लेक आता संसदेत सोलापूरचा आवाज ठरणार आहे, असे भावनिक उद्गार व्यक्त करत किसन जाधव यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। तसेच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नक्कीच प्राधान्य देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। का तर सोलापूरमध्ये जी संघर्ष कन्या म्हणून जन्माला आली, ज्या झोपडपट्टी परिसरामध्ये आयुष्यभर जीवनाच्या परिस्थितीला संघर्षमय परिस्थितीतून त्या पुढे गेलेल्या आमच्या भगिनी आहेत, त्या भगिनींचं ज्ञान, त्या भगिनींचं जे वक्तृत्व आहे, त्यांनी त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या ज्ञानातून सोलापुरातील आपल्या दीन दलित समाजातील व्यथा, प्रश्न, अडचणी या शासनासमोर गंभीरपणानं निडरपणाने मांडल्या। त्याच पद्धतीनं प्रशासनाच्या देखील ज्या काही बाबी आहेत त्या देखील बाबी निदर्शनास आणून दिल्या। या सर्व बाबींचा विचार करून आपल्यासारख्या दीन दलित समाजामधील माझ्या भगिनीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील आणि महायुती सरकार असेल, यांच्या माध्यमातून आज ज्योतिताईंना राज्यसभेची बिनविरोध होण्याची ही प्रथमतः संधी आपल्या सोलापूर शहराला ज्योतिताईच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे। मला खात्री आहे सोलापूर शहराच्या अनेक प्रश्न ज्योतिताईंनी प्रकर्षानं प्रशासनाच्या असेल, शासनाच्या दरबारी असेल, महायुती सरकारच्या राज्य स्तरावर असेल, केंद्रीय स्तरावर असेल, त्यांनी सातत्याने प्रश्न मांडलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून सोलापूरमधील जे झोपडपट्टीवासी आहेत, माझ्या भगिनी या झोपडपट्टीमधून राहून झोपडपट्टीयांच्या अडीअडचणी ते निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून राज्यसभेत सोडवतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि ताईंच्या माध्यमातून सोलापूर शहराला ही तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी उपलब्ध झालेली आहे आणि संधी केवळ उपलब्ध झाली नसेल तर ताईंच्या माध्यमातून बिनविरोध राज्यसभेची संधी ही आपल्या तमाम सोलापूर शहरवासियांसाठी एक अभिमानाची बाब आहे। ती संघर्ष कन्या म्हणून जन्माला आल्याने संघर्ष करूनच त्यांचा आज वाटचाल सुरू आहे आणि पद मिळवणं हे खूप अडचणीचं बाब नसतं, परंतु संघर्षाच्या परिस्थितीमधून संघर्षाचे चटके सोसत त्या संघर्षाच्या परिस्थितीचं सातत्यानं प्रश्न त्या समोर मांडत आल्या। त्या मांडलेल्या समस्यातून गरिबांचे जे प्रश्न आहेत ते सातत्यानं सुटत गेले आणि आज ताईंच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला देखील एक आदर्शवत कामगिरी ताईंच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे। गल्लीतील मुलगी आज दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। सोलापूरच्या प्रत्येक नागरिकांच्या वेदना व प्रश्नांची मला जाणीव आहे। सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी अहोरात्र काम करणार अशी भावनिक ग्वाही खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी दिली। तसेच इच्छा भगवंताच्या परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले। आणि आपली बहीण खासदार झाली याचा भावाला किती आनंद झाला हे आज या सत्कारामधून दिसून आलं। मनापासून मी त्यांचे आभार मानते या ठिकाणी। आणि मला आज या ठिकाणी समस्त सोलापूरकरांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत की त्यांनी सोलापूरच्या या सर्वसामान्यांच्या गोरगरिबाच्या कन्येला
राज्यसभेपर्यंत पाठवलं. आजचा हा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण अगदी लहानपणापासून जेव्हा आम्ही उपलक वस्तीमध्ये जायचो किंवा इरण्णा वस्तीमध्ये जायचो किंवा तिकडे 2 नंबर लिंबेवाडी वगैरे या भागामध्ये जायचो, तेव्हा आदरणीय आमचे मार्गदर्शक मान्य लक्ष्मण मामांचा नेहमी संपर्क माझा यायचा. आणि त्यावेळेला माझे वडील नगरसेवक होते. मी खूप लहान होते, शाळेत होते, पण मी जेव्हा बोलायचे तेव्हा प्रत्येक वेळेला मामा माझं खूप कौतुक करायचे. त्यामुळे आज सुद्धा मी आल्यानंतर पहिल्यांदा अण्णांना तेच विचारलं की मामांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे, कारण इच्छा भगवंताची परिवाराचा मी एक घटक आहे आणि इच्छा भगवंताची परिवाराची मी एक कन्या आहे, असं मी या ठिकाणी समजते. आपलं प्रेम माझ्यावरती कायम असंच राहू द्या. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की महायुतीच्या माध्यमातून यावर्षी प्रत्येक संघर्ष करणाऱ्या आणि लढणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळालेला आहे. आज दिल्लीत जात असले तरी सुद्धा सोलापूरच्या गल्लीची लेक आहे ही जाणीव कायम माझ्या मनामध्ये राहील. आपल्या सगळ्यांच्या अडीअडचणी राज्यसभेच्या पटलावर मांडण्यासाठी तुमची ही बहीण कायम तुमच्यासाठी तत्पर राहील. आपण कधीही हाक मारा, आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी अर्ध्या रात्री सुद्धा धावून येईल एवढा शब्द या ठिकाणी देते. आणि आतापर्यंतचा माझा प्रवास खूप खडतर परिस्थितीतून झाला, पण तुम्ही सगळेजण कायम सोबत होता. आदरणीय किसन अण्णा असतील, आदरणीय आमचे सगळे बंधू असतील, नडगिरी साहेब असतील, आपण सामाजिक चळवळीतून काम केलंय. आमच्या कदम बहिणी आहेत, त्या तर आपल्या भागातल्याच आहेत, गायकवाड ताई आहेत, शिवराज भाऊ आहेत, आमचे कुमार मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, मनीष अण्णा आहेत, प्रियदर्शनजी साठे नगरसेवक आहेत. आता आमचे बंधू संतोषजी कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि आमचे पत्रकार बंधू इरण्णा सुद्धा या ठिकाणी आहेत. हा सगळा माझा परिवार आहे. त्यामुळे मी खासदार झाले नाही, तुम्ही सगळे खासदार आहात. आणि आज आपल्या सोलापूरला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं नक्की सोनं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वादांचं हे जे बळ दिलं त्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे. या प्रसंगी नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिवसेना नेते मनीष काळजे, नगरसेवक दत्तात्रय नळगिरी, नगरसेविका चैत्रालीताई शिवराज गायकवाड, नगरसेविका कल्पना संतोष कदम, सौ लक्ष्मी नळगिरी, ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, कुमार जंगडेकर, हनुमंतू साहेबोळू, संतोष कदम, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सुधीर बहिरवाडे, अर्जुन साळवे, सचिन जाधव, निलेश कांबळे, सचिन गुत्तेदार, हरीश तेलगू, व्यंकटेश जाधव, धनराज संगोळकर, प्रथमेश गायकवाड, तेजस गायकवाड, अजिंक्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, श्रीकांत गिड्डे, संतोष गायकवाड, रामपल्ली मिस्त्री, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, यल्लप्पा शिवारपूरकर, हनुमंत माडेकर, युवराज जाधव, संजय भडंगे, सोनू तळभंडारे यांच्यासह इच्छा भगवंताच्या परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.